जागतिक वन दिन निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवणे, झाडाचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायचंय। आणि ते एकच दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस वन आणि वनाचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणं ही काळाची गरज आहे। खरं तर वन किंवा आपण इंग्रजीमध्ये त्याला फॉरेस्ट म्हणतो किंवा जंगल आपल्या लोकल भाषेमध्ये, तर जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही काळाची गरज का आहे? तर माणूस जर वाचवायचा असेल भविष्यात हजारो वर्षांसाठी, लाखो वर्षांसाठी या पृथ्वीवरचा, तर वनं वाचली पाहिजेत। आणि वनं जी आहेत, खरं तर आपण निसर्गानं समृद्ध असलेल्या ठिकाणी आहोत। आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत। पश्चिम महाराष्ट्राचा सांगली, सातारा आणि जो कोल्हापूर विभाग येतो तो डेक्कन प्लॅटो म्हणून ओळखला जातो। आणि अमेरिकेच्या रिमोट सेन्सिंगनं असं आपल्याला जाणवून दिलेलं आहे की हा भाग जो आहे तो वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपण ठेवलेला आहे, जागतिक वारसा केंद्र। कारण अगदी गुजरातपासून किंवा काश्मीरपासून इकडचा हा जो पश्चिमेचा पट्टा येतो तो अतिशय रिच किंवा जैवविविधता जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आहे। आणि त्यामुळं अनेकविध प्रकारच्या वनस्पती, अनेकविध प्रकारचे प्राणी तिथं आहेत आणि त्यांचं जतन होणं, जंगलं वाचली तर त्यांचं जतन होईल आणि पर्यायानं माणसांचं सुद्धा या पृथ्वीवरती अस्तित्व अबाधित राहील। आणि आजचं हे वनाचं महत्त्व सांगण्यासाठी आपल्याकडं वन विभागाचे सन्माननीय फिरोज शिकलगार, वनपाल सामाजिक वनीकरण इस्लामपूर, श्री बर्गे साहेब, वनपाल इस्लामपूर प्रादेशिक वन विभाग, श्री कोळेकर साहेब, वनरक्षक इस्लामपूर, श्री मणेर साहेब, सर्पमित्र इस्लामपूर, वाघमारे मॅडम, वनरक्षक, आणि त्याचबरोबर निवास उगळे, एकनाथ केसरे आणि गजानन डोंबाळे हे वनकर्मचारी, ही सर्व टीम जी आलेली आपल्याकडं ती अतिशय चांगलं काम करत आहे। खरं तर वन विभागाचं प्रशासन आणि सामान्य त्या विलेजमध्ये राहणारे किंवा खेड्यामध्ये राहणारे जे गावकरी आहेत त्यांचा एक समन्वय पाहिजे। याचं कारणच असं आहे, जंगल जर वाचवायचं असेल तर जंगलाला लागणारी आग थांबवली पाहिजे। त्याचबरोबर जंगलाचं महत्त्व जाणीवपूर्वक तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे। पूर्वी काय व्हायचं, गॅस शेगडी ज्यावेळेला नसायची त्यावेळेला जंगलातील लाकडं जळण म्हणून वापरली जायची आणि जंगलतोड व्हायची। जंगलतोड न होणं, अधिवास अबाधित राहणं, अगदी एखादा वाघ एखाद्या जंगलामध्ये असतो म्हणजे 40 किलोमीटरची त्याची जी टेरिटरी आहे ती असते, आणि एखादा वाघ एखाद्या जंगलात असणं म्हणजे ते रिच बायोडायव्हर्सिटी असणं। आणि त्यामुळं आता वाघ आपले एक संख्येनं तसे कमी आहेत, पटेरी वाघ वगैरे, पण बिबट्यांची संख्या वाढू लागलेली आहे। का बरं? जंगलातील बिबटे आता कुठे येतात सांगा बरं? तिथला अधिवास त्यांचा धोक्यात आहे, जंगलाचं प्रमाण कमी आहे किंवा पाण्याचं प्रमाण तिथं कमी आहे किंवा तिथं त्याला खायला लागणारे प्राणी इतर कमी आहेत, म्हणून बिबटे कुठे आहेत? आता गावामध्ये त्यांना जे खाद्य मिळतंय त्या ठिकाणी बिबटे येऊ लागलेले आहेत। मग त्याच्यामध्ये कुत्री असतील, शेळ्या असतील, इतर काही प्राणी असतात। आणि त्याचप्रमाणे ऊसाचं क्षेत्र जे आहे, जे कंटिन्युअस आहे, त्याला सुरक्षित आहे, त्या ऊसामध्ये बिबटे आहेत। काही वेळेला त्याला काही मिळालं नाही तर माणसावरती ते हल्ले करतात। म्हणजे वन्यजीव आणि माणूस असा संघर्ष सुरू झालेला आहे। आणि हा संघर्ष आपल्याला कमी करायचा असेल तर वन विभागाचे लोक आपलं प्रबोधन करतात, ते ऐकलं पाहिजे। कशा पद्धतीनं वन्यजीवापासून संरक्षण मिळवायचं आणि त्याचबरोबर जंगलं ही अस्तित्वात म्हणजे अबाधित राहणं, त्याचं संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी, झाडं लावण्यासाठी, एखादी पडीक जमीन असेल बॅरन लँड त्या ठिकाणी रिफॉरेस्टेशन करणं, डिफॉरेस्टेशन थांबवणं ही काळाची गरज आहे। कारण जंगलं ही पृथ्वीची फुफ्फुस आहेत। सगळ्यात मोठं जंगल पृथ्वीवरचं कोणतं माहिती आहे का तुम्हाला? ॲमेझॉनचं जंगल। आणि हे जे ॲमेझॉनचं जंगल आहे 13 देश त्याच्या कडेला आहेत। तिथं जर आग लागली किंवा वणवा पेटला तर तिथल्या अमेरिका किंवा इतर जे देश त्याच्या